मित्रांनो, सकाळी सकाळीच आमचा भंडारदऱ्याला जाण्याचा प्लॅन झाला. पण दीपक भाऊ म्हणे भंडारदऱ्याच्या आधीच एक ऑफबीट लोकेशन आहे पाबरगड म्हणून, आपण तिथं जाऊया. मग रतनवाडीच्या रस्त्याच्या कडालाच एक पाबरगड आणि खाली एक वाडी आहे, त्या वाडीला आम्ही जाण्यास ठरवले. समोर जो डोंगर दिसतोय तो पाबरगडच आहे आणि त्याच्या खालीच ती वाडी आहे, छोटी वाडी आहे. तिथं टेंट वगैरे सगळं अवेलेबल आहे खाली. मध्येच बाबरगडच्या त्या वाडीच्या आधीच एक धबधबा लागला आणि पुढे आम्ही त्या गल्लीमधून पुढे आम्ही बांधाने त्या धबधब्यांच्या दिशेने जायचे ठरवले. भात लागवडीची वेळ होती. इथं बरेचसे शेतकरी भात लागवड करत होते. काहींची भात लागवड झालेली होती. पावसामध्येच ही भात लागवड केली जाते. समोर बघत असाल धबधबे पडताना दिसत आहे. कोकणातलं जीवन थोडं वेगळंच असतं. दीपक भाऊने पुढं जाऊ म्हणे, तो धबधबा जिथं पडतोय म्हणे तिथं जाऊ आपण. म्हटलं चला जाऊ म्हणलं. मस्त थांबलो, एकदम मस्त हवा चालू होती तिथं. भात लागवडीच्या आधीच तिथं वावराची मशागत चालू होती. म्हणजे भात लागवडीसाठी आधी वावर तुडवले जाते आणि भात लागवडीसाठी तयार करत होते. इथं अजून जुनीच पद्धत होती, म्हणजे बैलांनीच त्याच्या वावराची मशागत चालू होती. खाली फळी लावून त्याला पलटी देत होते. कडानी मस्त धबधबे कोसळत आणि खाली पाणी. इथे नव्याने म्हणजे आधुनिक पद्धत होती, मिनी रोटावेटर यूज करत होते. इथं पण भात लागवडच करायची होती. दीपक म्हणे चला मग काय आता जाऊ घरी. मग आम्ही घराच्या दिशेने तिथले धबधबा बघून घरी निघालो.